मी प्रभाग 11 मधील खरवटवाडी येथील रहिवासी असून माझं नाव सतीश लक्ष्मण डोले आहे। काय परिस्थिती आहे आता इथं निवडणुकीची तुमच्या प्रभागामध्ये? आमच्या प्रभागामध्ये नगराध्यक्ष पदासाठी विश्वेश जपके यांचे म्हणजे नाव आघाडीवर आहे। मी जनमत आहे इथून। बरं, काय ठरवलं तुम्ही इथल्या लोकांनी आता कुणाला मतदान करणार आहे नगराध्यक्ष पदासाठी? नगराध्यक्ष पदासाठी विश्वेश जपके यांना करणार आहे। काय त्यांचं नेतृत्व? नेतृत्व त्यांचं म्हणजे जपके घराण्याचं एक नातं आहे खरवटवाडीशी आणि सांगोल्याला पण मी सांगोला तालुक्याला सुद्धा एक त्यांचं नेतृत्व। आणि दुसरी गोष्ट, त्यांनी सांगोल्यामध्ये त्यांचं जी काम आहे ते 1900 स्वातंत्र्यवीर सैनिक श्री बापूसाहेब जपके यांचा तो नातो आहे। त्यांनी सांगोल्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक सुरुवातीला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सांगोल्यामध्ये त्यांनी शिक्षणासाठी एक सुविधा उपलब्ध करून दिली त्यांनी। आणि त्यांचे जे शिक्षणाचं आहे ते प्रत्येकाच्या घरोघरी त्यांनी पोचवून प्रत्येकाला जगाचं ज्ञान दाखवण्याचं एक त्यांनी काम केलेलं आहे। आणि ह्याच्यापेक्षा अजून त्यांचं मोठं कार्य आहे। आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या प्रत्येक म्हणजे जपके सरांच्या दिवसासाठी आमच्या खरवटवाडीतील प्रत्येक नागरिकानं, प्रत्येक घरातील एक ना एक व्यक्तीनं त्यांना रक्तदान केलेलं आहे। जसं रक्त दिलं तसंच त्यांना प्रत्येक वाडीतील नागरिकांनी ठरवले की मतदान करायचं। मी पांडुरंग मालदास भोईटे प्रभाग क्रमांक 11 मधील रहिवासी आहे। आणि या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी विश्वेश जपके याला आम्ही सर्व नागरिकांनी एकमताने बहुमत द्यायचं असं ठरवलेलं आहे। मी नामदेव दगडू खडतरे, सांगोला नगरपालिका प्रभाग 11 वार्ड नंबर 11 मध्ये चा रहिवासी असून सांगोला नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये नगराध्यक्षपदासाठी श्री विश्वेश जपके यांना अनुमती देत आहोत। कारण का, निष्कलंक, निस्वार्थी आणि युवा नेतृत्व असल्यामुळे, येणारा काळ हा सध्या युवा पिढीचाच असल्यामुळे त्या व्यक्तीला आम्ही प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतोय। या प्रभागातील नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार आहे लोकांना? कुठल्या काय सांगणार या प्रभागात? आता जे बोललो तेच सांगणार आहे मी तुम्हाला। सर्वचे प्रभाग क्रमांक 11 मधून आमच्या वाडीत सध्या विश्वेश जपके यांची प्रचंड मतांची चर्चाच आहे आणि त्यांना आम्ही भरपूर मतांनी निवडून पण देणार आहोत। विश्वेश जपकेंबद्दल सांगायचं म्हणलं तर विश्वेश जपकेंचं बालपणच हे खारडवाडीत गेलं, त्यामुळे ते फक्त जपके सरांचे पुत्र नसून सगळ्या खारडवाडीचेच ते पुत्र आहेत असे, त्यामुळे त्यांना इथून प्रचंड मत पडणारच आहे। त्यामुळे काय नाही, सांगोला शहरामध्ये रस्त्याची आणि गटारीची खूप मोठी दुरावस्था आहे। त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं, विकास झालाय का नाही? नाही, गेले 9 वर्ष बघितलं तर विकासाचं काहीच नाव नाही सांगोला तालुक्यात। त्यामुळेच लोकांनी जे आणि सांगोला शहरातल्या जनतेनेही ठरवलं की जपके सरांसारख्या, विश्वेश जपके साहेबांसारखा एक चांगलं नेतृत्व आपल्याला मिळालं पाहिजे, तरच सांगोल्याचा चांगला विकास होऊ शकतो। आणि हे जे घाण झालेले आहे सांगोल्यात, किंवा राजकारणात म्हणा, दादागिरी म्हणा, हे त्याशिवाय संपुष्टात येणारच नाही। दादा बापू खडतरे, प्रभाग 11 मधला प्रभाग 11 मध्ये मी इथं रहिवासी आहे। सांगोला शहराच्या सार्वत्रिक नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लागले, त्या महिन्याभराच्या काळातच चित्र अंधुक असताना शहरातील एक सुप्रसिद्ध घराणं की 3 पिढ्यापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात असलेलं घराणं श्री जपके सर, प्राध्यापक प्रभूचंद जपके सर आणि यांचा मुलगा चिरंजीव विश्वेश BE इंजिनिअरिंग असून तो उच्च शिक्षित असून त्यानं आत्तापर्यंत गेल्या 10-15 वर्षात उद्योगधंद्यात चांगल्यापैकी प्रगती केलेली आहे। आणि त्यांनी या राजकारणाला गेल्या 2-3 वर्षापासून, त्याच्या घरात राजकारण असल्यामुळे त्यांना राजकारण नवीन नाही, या गेल्या 2-3 वर्षात ह्या शहरात झालेला काही जरा धुळीचं राज्य, रस्ते, खड्डे, त्याचं जरा थोडंसं बारीकाने अभ्यास करून आपल्यासारख्याने आता या राजकारणापासून लांब राहून उपयोग नाही, आपण यात उतरून
काहीतरी सुधारणा केली पाहिजे हा विचार त्याच्या मनात घोळत होता आणि त्यानं प्रत्यक्षात वडिलांना बोलून दाखवलं आणि त्यांनी निर्णय घेतला. झपके सरांनी पण निर्णय तरुणाला वाव द्यायचा म्हणून निर्णय घेतला आणि त्या क्षणी ज्या वेळेला हे निवडणुका लागल्या आमच्यासारख्या पण लोकांच्या इच्छा प्रफुल्लित झाल्या. कारण तुम्ही सर्व जनतेने सांगोलीतल्या काय राज्यातल्या काय गेल्या 2 वर्षात 3 वर्षात जे काय गढूळ राजकारण चालू आहे त्या गढूळ राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अलिप्त राहून कोणाच्याही मागे न लागता आणि इतर 2 मला वाटते 8, 9, 11 उमेदवार काहीतरी आहेत नगराध्यक्ष पद शर्यतीत. तर त्यांनी आज पदार्पण केलं. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. त्या दरम्यान त्यांनी प्राथमिक स्वरूपात इतर पक्षाशी सर्व शहरातील आपण चांगले सुजाण नागरिक निवडून बुद्धिवादी कर्तव्यदक्ष तरुण ज्येष्ठ लोकांना घेऊन एखादं पॅनल करून शहराचा विकास सध्या जो खंडित झाला आहे. मुळातच विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया ह्या गेल्या 7-8-10 वर्षात खंडित झालेली आहे. ती आपण परत नव्यानं सुरू करूया हा मुद्दा मांडून इतर राजकीय पक्षाकडे झपके सर आणि विश्वेश या दोघा ठिकाणी ह्या 4-5 लोकांनी प्रस्ताव ठेवून आणि त्यांनी पण सुरुवातीला सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. पण सध्याचा राज्यात चाललेल्या गढूळ राजकारणाचा प्रादुर्भाव सांगोली शहरात पण जोरकसपर्यंत सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करणार आहे? प्रभागातल्या नागरिकाला हेच आवाहन करणार आहे आम्ही. गेल्या म्हणजे ह्या आत्ता सध्या जी माझी पिढी आहे त्या वयाच्या पिढीला तर पहिल्यापासून झपके जर माहीतच आहेत. खडतरे समाज असो खारोडवाडी असो खारोडचा प्रभाग नंबर 11 जवळ बराचसा इतर समाज केदार सरोशी वगैरे कंपनी ह्या सर्वांचं ते म्हणजे एक आदराचं स्थान आहे ते घरानंच आणि आणायचे त्यांनी स्वतःहून निर्णय घेतल्यामुळे त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे इतर ठिकाणचा आमच्या पण ठिकाणचा. आणि उमेदवारीच्या दृष्टीनं इतर 2 उमेदवारी सध्या जी शहरात चर्चेला आहेत त्या 2 उमेदवारापेक्षा विश्वेश झपके यांची प्रतिमा मिस्टर क्लीन आहे. काहीसुद्धा म्हणजे पाठी कोरी आहे आणि विचार प्रफुल्लित सगळे नवीन पिढीचे विचार त्यांनी विजन घेऊन उतरलेत. ह्या पक्षातनं त्या पक्षातनं त्या पक्षातनं ह्या पक्षात फुटायचा त्यांच्या डोक्यात विचारच नाही. त्यांनी नवीन विजन घेऊन उतरलेत. अगदी 4-2 स्त्रिया जरी भेटल्या तरी त्या स्त्रियांनासुद्धा ते विजन एक 5 मिनटात समजावून सांगतात माझं काय विजन आहे. रस्ते गटारी तरुणांचं नोकऱ्याचं काय प्रश्न शिक्षणाचं काय बाकीच्या तुमचं ते मॉडर्नायझेशन झालेलं कॉम्प्युटर युगातलं अशा सगळ्या डिजिटल यंत्रणाचे काय या सगळ्या प्रकारच्या सुविधाचं विजन घेऊन सध्या झपके उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत आणि घरोघरी मोठमोठ्या सभा घेण्यापेक्षा किंवा इतर ठिकाणी माझ्या याचा भाव करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून आता घर टू घर प्रत्येक ठिकाणी जाऊन पदयात्रा किंवा प्रत्यक्ष मतदारांचा संपर्क कारण ते उद्योगधंद्यानिमित्त फारसे शहरात वगैरे इतर करत नव्हते आपले लिमिटेड इकडं तिकडं व्यापारी वर्गात वगैरे असणं मित्रमंडळीत. पण गेल्या महिनाभरापासून त्यांनी जसं उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून सर्व शहरात घर टू घर हे त्यांचं जे सुरू आहे त्यांचं पदयात्रा. आणि मला खात्री आहे या सध्याच्या ह्या व्यवस्थेला कंटाळून जी आमच्यासारखी जी तरुण हे आहे आमच्यासारखी सामाजिक क्षेत्रात काही काम केलेलं किंवा वयस्कर ज्येष्ठ नागरिक काही तरुण पिढी या लोकांना याचा उभं आला आहे. खाजगीच आम्ही इतरत्र बोलताना सुद्धा आम्ही करतो आहे तर आमच्याजवळ ते ह्या सध्या परिस्थितीत उभं आलेली लोक जनता विश्वेश झपके यांना मनापासून काही पाठिंबा देऊन मतदान करतील आणि एक इतिहास घडेल महाराष्ट्र सांगोल्यात हे कोणाच्या कल्पनातसुद्धा नसेल असं यश मिळवून झपके सरांचे चिरंजीव विश्वेश झपके नगराध्यक्ष निवडून येतील एवढीच अपेक्षा. मी माझे नगर सेवक आता सध्या इलेक्शनचं चालू आहे सगळं वातावरण सगळीकडे आणि या भागातली मी सदस्य होते. या भागात जिथं काम झालं नाही तिथं भरपूर कामं झाले त्या सरांची पण भरपूर मदत झाली त्यावेळेस आणि सरांच्या मदतीमुळेच झालं. मग आता सध्या आपल्या इलेक्शनमुळे अध्यक्ष विश्वेश झपके आहेत. नव्या जोमाने नव्या युगाचा तरुण अध्यक्ष आपल्या नगरपालिकेला पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि सुशिक्षित आहेत ते
सुशिक्षित असा अध्यक्ष नगरपालिकेला मिळावी ही सगळ्या खारोटवाडींच्या लोकांची इच्छा आहे आणि अशी इच्छा तर ईश्वरचरणी प्रार्थना करते. छान आहे वातावरण छान आहे सगळं. कोणाची हवा आहे आता या भागात? ह्या भागात झपके साहेबांचीच हवा आहे. काय होईल वाटतंय निकालात? निकालात आता निकाल तर आमचाच लागणार आहे. सुशिक्षित असा अध्यक्ष आपल्या नगरपालिकेला पाहिजे. त्यामुळं नवीन नवीन कामं होतील, नवीन योजना येतील. नवीन योजना आल्यानंतर लोकांच्या हाताला जरा रोजगार पण मिळेल. माझे नाव चंद्रकांत भगवान कडतरे असून मी प्रभाग क्रमांक 11 मधील मतदार आहे. कुणाची हवा आहे तर काय परिस्थिती आहे 11 मध्ये आता सध्या? 11 मध्ये नगराध्यक्ष पदासाठी झपके सरांचा मुलगा विश्वेश झपके यांचं सध्या चांगली हवा आहे आणि त्यांचं कार्य पण खूप चांगलं आहे. बरं, शहरामध्ये आपण फिरत होता, काय त्रास होतोय नागरिकांना? शहरामध्ये रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली असून गटाराची कामे अनियमितपणे केल्यामुळे गटारे खूप झाली आहेत आणि पावसाळ्यामध्ये खूप चिखल आणि पाणी शहरामध्ये असल्यामुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होते. या प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करणार? या प्रभागातील नागरिकांना मी एकच आवाहन करेन की विश्वेश झपके सर यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने असल्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने विजय करूया.